मंडळी, आपण लावलेल्या आपल्या झाडांना फळं लागल्यावर आपण किती खुश असतो ना. तसंच दररोज बारकेने दुपारची झोप काढली की खेळायला जाताना न चुकता त्याच्या आत्याने लावलेल्या जांभळाच्या झाडाची पाहणी करत असताना एकच रेकॉर्डिंग चालू असतं. हे बघ आत्याचं झाड. त्यावरून त्याच्या आत्याची उन्हाळ्यात नेहमी आठवण होती, ती किचकट प्रक्रियेच्या पापडावरून. खऱ्या आयुष्यात त्या शिक्षिका असल्याने ताटावरच्या पिठानेही भीतीने गिरकी घेतली आणि जाऊन उलटा कोंबडा होऊन बसलं की आधानावरती तयार होतात, झाकण काढतात, विश्वास ठेवलेल्या पापड स्वरूपी शिष्याचा घणघणाती प्रहार करून पाठीमागून स्विच स्वरूपाचा खंजीर खुपसला. त्याचा जीव पूर्णपणे जावा म्हणून त्याला तडफडत उन्हामध्ये टाकला. पापड पुराण आठवताना हे लक्षात आलं, आमचं आजचं प्रस्थान आमच्या सासूबाईंच्या सख्या बहिणींकडे यवत या गावी होतं, म्हणून ट्रेनकडे रवाना झालो. आम्ही यायच्या 5 मिनिट आधीच ट्रेन आम्हाला हुलकावणी देऊन गेली होती. आता प्रवासात घामाघूम होऊन केसांवर धुळीचा लेअर घेऊन मग आम्ही PMT बस पकडली. पोहोचलो की थेट पमा मावशीच्या घरी. पाहुण्यांच्या आधी तिथल्या शेळ्या आणि कोंबड्यांनी सर्वात प्रथम आमचं स्वागत केलं. पमा मावशीबद्दल काय बोलायचं, त्यांच्याकडे बघितलं की मला माझ्या रतन आत्या आणि पूनम मावशीची आठवण होते. भारदस्त नेतृत्व, कणखर आवाज, बाहेरून सक्त पण आतून मृदू. मी त्यांना रेल्वेवाल्या मावशी म्हणते, कारण त्यांच्याबरोबर मी माझ्या आयुष्यातला रेल्वेचा प्रथम प्रवास केला होता. रेल्वेप्रमाणे मी बरेच हट्ट लहान लेकराप्रमाणे मांडावेत आणि ते त्यांनी सहज पूर्ण करावेत अशी त्यांची शैली. तसंच काकांना पाहिल्यावर गावाकडच्या माणसांची आठवण होते, साधे, सरळ आणि स्वतःचा विचार बाजूला सारून घरासाठी दिवस रात्र एक करणारे एक खमकी उदाहरण. आता इथे मावशी आणि सासूबाईंच्या शर्यतीत सासूबाईंनी बाजी मारली आणि त्यांनी बाजी मारून जिंकलेला बोकड नातवाच्या हातात सोपवला. त्या बोकडानेही दिमाखात मिरवत एक कॅमेऱ्याला पोज दिला. त्याचवेळी पमा मावशींच्या सासूबाईंची आणि आर्यवीरची चांगलीच गट्टी जमली होती. विठ्ठलाचं मंदिर आणि जवळचं असलेलं शाळेचं मैदान त्या दोघांचं विरंगुळा बनायला लागलं होतं. चिमणी भुरकन उडावी तसं आयुष्यातले सुंदर दिवसही भुरकन निघून जातात. कुठल्याही नवीन जागेवरून जाताना वाटतं कोण कुठलं नातं आपल्याचं होऊन जातं. आता ट्रेनमध्ये चढताना त्याच वेळी मोबाईल स्विच ऑफ झाला. तसंच माझ्यातलं भावनिक अल्लड मूल पुन्हा जागं होऊ नये म्हणून भावनिक विचारांना मी स्विच ऑफ केलं.